वाघिणीचं काळीस तिचं वाघ तिच्या पोटी, वाघिणीचं काळीस तिचं वाघ तिच्या पोटी, स्वराज्याचा ध्यास म्हणी जगदंब जगदंब तिच्या ओठी, स्वराज्याचा ध्यास म्हणी जगदंब जगदंब तिच्या ओठी. पारतंत्र्याचा काळ होता. एकाच वेळी पाच पाच आसमानियन सुलतानी सत्ता आवरावर थैथयाट करत होत्या. आया बहिणींची आबरू वेशीला टांगली जात होती. शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, कामकऱ्यांना सारेआम गुलाम बनवलं जात होतं. अशा वेळी सध्याच्या बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे राजे सिंदखेड वतनाचे 5000 मनसबदार लखोजीराव जाधव व माळसाबाई यांच्या पोटी जिजाऊंचा जन्म झाला. आपल्या कर्तृत्वान पित्याच्या पराक्रमाचे पोवाडे पाळण्यात असल्यापासूनच जिजाऊंच्या कानावर पडत होते. पण वयासोबतच पारतंत्र्याची जाणीव ही वाढत गेली व लाचारी व फितुरीच्या रोगाचा त्या मुळापासून तिरस्कार करू लागल्या. ज्या वयात भाऊलांचा खेळ मांडून संसाराची तालीम करण्यात मुलं दंग असतात, त्या वयात जिजाऊ मात्र तलवारीची मूठ घट्ट पकडण्यात दंग होत्या. लष्करी प्रशिक्षणासाठी लखोजीकडे हट्ट करणाऱ्या जिजाऊंना शूरवीरांच्या कथा ऐकून स्फुरण चढत होतं. कारण त्यावेळची परिस्थिती प्रचंड वाईट होती. शत्रूंचे सरदार आया बहिणींची आबरू वेशीवर टांगत होते. मुलींचा लिलाव होत होता. स्वातंत्र्य कशाला म्हणतात हेच विसरून गेलेला समाज निमूटपणे सगळे अत्याचार सहन करत होता. शेतकऱ्याची तर याहून वाईट अवस्था होती. पिकवावं आपण पण कणगी मात्र बादशहाची भरावी, घाम गाळावं आपण पण पोट मात्र दुसऱ्याचं भरावं. समाजाची ही दयनीय अवस्था जिजाऊंना पाहवत नव्हती. त्यांना या अन्याय अत्याचाराविरुद्ध लढणारा एक वीर या मातीमध्ये पाहायचा होता. जिजाऊंचा विवाह शहाजीराजे भोसलेंशी 1605 मध्ये संपन्न झाला. दोन तेजस्वी जीव एकत्र आले, पण तरीही जिजाऊंच्या स्वप्नातल्या हिंदवी स्वराज्याची पहाट मात्र अजूनही उगवली नव्हती. अखेर त्यांनी भवानी मातेला साकडं घातलं. तेजस्वी पराक्रमी स्वराज्य सामर्थ्याचं हे पुत्र असणारा पुत्र माझ्या पोटी जन्माला घाल. कारण तेजस्वी पराक्रमी शहाजीराजांची ओढाताण जिजाऊंनी जवळून पाहिली होती. त्यांची आदिलशाही, निजामशाही, मुघलशाही इत्यादी शाहींमध्ये पराक्रम गाजूनही असलेलं दुय्यम स्थान जिजाऊंनी जवळून पाहिलं होतं. ती सत्ता असली तरीही तिथे मान सन्मान नाही, स्थिरता नाही, रयतेचं कल्याण नाही याचे जिजाऊंना भान येत होते. मुलाने आईकडून सदाचाराचा आणि प्रेमाचा तर वडिलांकडून पराक्रमाचा वारसा घेतात. पण जिजाऊ मात्र याला अपवाद आहेत. कारण जिजाऊ शहाजीराजांच्या गैरहजेरी देखील जिजाऊंनी या दोनही भूमिका शिवाजी महाराजांच्या आयुष्यात अगदी सक्षमपणे पार पाडल्या. पुत्राच्या कर्तृत्वावर वेळोवेळी मायेची, प्रोत्साहनाची व मार्गदर्शनाची फुंकर घालत त्याला राजसिंहासनावरती अधिष्ठित झालेला बघेपर्यंत जिजाऊ मात्र त्यांच्यासोबत वेगवेगळ्या भूमिकेतून उभ्या राहिल्या. रायगडावरती शिवराज्याभिषेक झाल्यानंतर अवघ्या 12 दिवसांनी 17 जून 1674 त्यांनी अखंड हिंदवी स्वराज्यात अखेरचा श्वास घेतला. रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या पाचाड या गावी जिजाऊंची समाधी आहे. त्या समाधीला कधीतरी भेट द्या. त्या समाधीवर आयुष्यात एकदा तरी नतमस्तक व्हा. कारण या स्वराज्याला एक नाही तर दोन छत्रपती वाहन करणाऱ्या महान वीरांगना राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंचा आशीर्वाद जगण्याचं बळ दिल्याशिवाय राहणार नाही. जय जिजाऊ, जय शिवराय आणि जय शंभूराजे.